नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या तुमचा जिल्हा नक्की कळवा. तूर हरभऱ्यात दर वाढला, सोबत ही डाळी कडाडल्या. अचलपुरात अवकाळीने कोट्यावधींच्या संत्रा पिकाला फटका, शेतकरी संकटात. गहू, झोपळा, ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, कृषी विभागाकडून सर्वे सुरू. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. गांधी सागर योजनेतच राहिला आणि भूजल तलावाचे झाले सौंदर्यीकरण. अमृत 2.0 मध्ये समावेश. जीवजंतू पर्यावरणाला धोका. जिल्ह्यात कृषी पर्यटन विकासाचे उघडणार नवे दालन. भंडारा जिल्ह्यात माथाळी शिवारात कामे अंतिम टप्प्यात, रोजगार निर्मितीवर भर असणार. अवकाळीचा उन्हाळी धान पिकांना लाभ. बाकी सोडा, शेतमाला भाव केव्हा देतो ते सांगा, शेतकऱ्यांचा उद्विग्न प्रश्न. आरमोरी तालुक्यातील शेतकरी धास्तावले. रानटी हत्तींचे संकट, बंदोबस्त करण्याची मागणी. हवामान बदल, सर्दी, ताप, खोकल्यामुळे चिमुकले आजारी. शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी बालरुग्णांची गर्दी. मक्का हमीभाव खरेदी केंद्र केव्हा सुरू करणार? नोंदणी संकेतस्थळ बंद, शेतकरी आले अडचणीत. वर्षभरात 1572 वाहनांची खरेदी, चार्जिंग स्टेशनची सुविधाच नाही, अडचणींचा डोंगर. यंदाच्या हंगामात 25 लाख क्विंटल कापसाची आवक, 7,000 बाजार समितीतील स्थिती. हिंगणघाट बाजार समितीत सर्वाधिक खरेदी. निम्नवर्धा प्रकल्पातील 19 गावे सुविधापासून वंचितच, नागरिकांना होते मनस्ताप. गावकऱ्यांनी शासनाला अर्थहाक. गवार, भेंडी, शेवगा झाले स्वस्त, मार्केट यार्डात 90 ट्रकमधून शेतमाल दाखल. कलिंगड खरबुजाच्या मागणीत घट. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा. कांद्याची आवक निम्म्यावर, भावात घसरण. एकूण उलाढाल 5,20,00,000 रुपये. चाकण बाजार समितीची स्थिती. राज्यभर पाणीबाणी, मात्र सिंचनासाठी कोयना सक्षम. सिंचनासाठी जादा पाणी वापर होण्याची चिन्हे. वीज निर्मितीवर होणार विपरीत परिणाम. धोंडेवाडीमध्ये बिबट्याकडून बोकड शेळी फस्त, शेतकरी स्थानिकात भीतीचे वातावरण. शेतकऱ्यांच्या काळजात धडकी.